वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो आणि नागपूरमध्ये ही अतिशय चांगली शोभायात्रा संदीपजी आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी काढतात। अतिशय प्रचंड उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी बंधू मुलं हे आपल्याला पाहायला मिळतात। साहसी खेळ आपल्याला याच्यात पाहायला मिळतात। एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो। आजही आपण पाहू शकता त्याची जी भव्यता आहे ती कशा पद्धतीनं लोकांचा उत्साह आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। एक प्रकारे नागपूरचा सगळा भाग हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आधुनिकतेकडे जात असताना सुद्धा तरुणाई आपली परंपरा जपत आहे, हे पण एक चित्र चांगलं आहे। मला अतिशय आनंद आहे। शेवटी आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात विकास भी और विरासत भी। ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे, त्यामुळे आधुनिकता जवळ करायची आहे, पण जे आपलं मूळ आहे जी आपली संस्कृती आहे ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची। नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे, आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं। हिंदी में बताइए। देखिए, मुझे बहुत खुशी है कि आज हिंदू नववर्ष पर गुड़ी पाड़वा के इस पवित्र दिन पर मैं इस शोभा यात्रा में उपस्थित हूँ। तमाम हिंदुस्तानियों को आज के दिवस की मैं शुभकामनाएं देता हूँ और हमारे संदीप जी जोशी इनके नेतृत्व में एक बहुत अच्छी शोभा यात्रा हर वर्ष नागपुर में संपन्न की जाती है। आप देख सकते हैं जो उत्साह है, नागपुर भगवा हो गया है और साथ साथ पारंपरिक वेशभूषा में हमारे सभी आयु के लोग इसमें शामिल है और एक बहुत सुंदर इस प्रकार का ये दृश्य हम सब लोग मिलकर यहाँ पर देख सकते हैं। आता जर कर्जमाफी ऑलरेडी जाहीर केली आहे तर चांगलं गेलं पाहिजे, पण संकट येत असतात। एवढंच आहे, संकटामध्ये ईश्वरी पाठीशी आहे आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आम्ही पाठीशी आहोत। केंद्र ने एडवाइजरी जाहिर की है एलपीजी को लेकर, क्या कहेंगे? ये अभी जो कल तक थी वो मुझे मालूम है, आज कोई जाहिर की होगी तो देख के बताऊंगा। आयोजित करते आणि आपण सर्व लोक पारंपरिक वेशामध्ये या शोभायात्रेला मंगलमय बनवता आणि संपूर्ण परिसर हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। जय श्रीरामचे नारे दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतात। आज मला अतिशय आनंद आहे, आपलं ढोल पथक असेल किंवा दोरीवरचा मलखांब करणारे आमच्या लहान लहान बहिणी असतील, या ठिकाणी घोड्यावरच्या आमचे छोटी बालकं, छोट्या आमच्या बहिणी असतील, मुली असतील, या सगळ्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हा आपला संपूर्ण कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। त्या सर्वांचं अतिशय मनापासून मी कौतुक करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि ही जी गुढी या ठिकाणी आहे ही आपल्या भारताची गुढी आहे। आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारताची गुढी अशीच सातत्याने उंचच उंच जात राहो आणि दरवेळेस आपल्याला ती उभारण्याची संधी मिळो, अशा प्रकारची ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। या मंगलमय दिवसाची, येणाऱ्या वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप मंगलमय शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, भारत माता की।